मोठी बातमी समोर येते। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। संजय राऊत आज सुद्धा राज ठाकरेंची भेट घेत आहेत। शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आजही दोन्ही ठाकरे भावांबद्दलच्या चर्चा होतील आणि त्यानंतर पुढची रणनीती ठरली जाईल। मुंबईमध्ये काही जागांमध्ये तिढा झाला होता, मात्र तिथं अजूनही बातचीत सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं होतं। मात्र काल मुदत संपल्यानंतर आज पुन्हा शिवतीर्थावर राऊत दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरेंची ते भेट घेत आहेत। नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा होणार आहे हे भेटीनंतरच समजेल। मात्र राऊतांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर आता राज ठाकरेंची भेट घ्यायचं ठरवलंय आणि ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। दोघे ठाकरे बंधू यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकत्र उतरलेले आहेत आणि दमदार त्यांनी एंट्री केली आहे। दोघंही ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि मजबूत प्रयत्न करतायत। आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेत। वैदेही, आजच्या भेटीमागे नेमकं काय कारण असू शकतं? नक्कीच आपण बघतोय की संजय राऊत राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। काल रात्री राज ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मातोश्रीवर देखील खलबत झाली होती। आता राज ठाकरेंना भेटायला स्वतः संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे आता एबी फॉर्म जे आहेत ते भरून झालेले आहेत। आता पुढची याची रणनीती कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीनं दौरे आखता येतील, कशा पद्धतीनं नाराज जे उमेदवार आहेत त्यांची मनधरणी कशी करता येईल, या सगळ्या संदर्भात सध्या या बैठकीमध्ये चर्चा होताना बघायला मिळणार आहे। जो प्रकार काल महायुतीमध्ये देखील बघायला मिळाला होता, तोच प्रकार संपूर्ण राज्यामध्ये इतर महानगरपालिकांमध्ये देखील बघायला मिळत आहे आणि निश्चितच याचा फटका प्रत्येक राजकीय पक्षाला बसणार आहे। पण खास करून मुंबईकडे शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेचं लक्ष असणार आहे। त्याच्यामुळे जे नाराज उमेदवार आहेत त्यांची मनधरणी करणं आणि जे आपले नाराज उमेदवार आहेत ते महायुतीच्या गळ्याला न लागण्यासाठी काय कृती करतील हे मात्र आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण प्रत्येकाला या ठिकाणी भेटून त्यांच्या मनामध्ये जे संभ्रम आहे ते दूर करणं देखील गरजेचं आहे। तरच मराठी माणूस एकवटू शकतो आणि तरच एकट्ठा मतं जी आहेत ती मिळू शकतील। मात्र यासाठी नाराज उमेदवार, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी महत्त्वाची आहे आणि त्याचा फटका बसू नये यासाठीची ही रणनीती या ठिकाणी कृष्णकुंज आणि शिवतीर्थ या निवासस्थानी पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी। आता नाराजांचा मुद्दा आहे, नाराजांची मनधरणी करून त्यांना सुद्धा कामासाठी प्रवृत्त करणं महत्त्वाचं ठरणार आहे।